हा गुलाबजामुन बघा, बाहेरून अगदी गोल्डन आणि आतून किती मऊ झालेला आहे आणि फोडल्यावरती बघा रस किती छान आतपर्यंत मुरलेला आहे आणि असा अगदी दुकानासारखा मऊ रसरशीत गुलाबजामुन तुम्हीही घरी बनवू शकता, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 200 ग्रामचं चितळे बंधूचं गुलाबजामुन प्रेमिक्स घेतलेलं आहे. तर इथे गुलाबजामुन परफेक्ट बनवण्यासाठी मागे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, पण इन्स्ट्रक्शन फॉलो करून सुद्धा आपले गुलाबजामुन बरेचदा फसतात. तर आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे ना, आपल्याला एकदम परफेक्ट गुलाबजामुन कसे बनवायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता मी इथे प्रीमिक्समध्ये थोडं चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि चिमूटभर साखर घातलेली आहे. हे ऑप्शनल आहे बरं, पण हे घातल्यानंतर ना गुलाबजामुनची चव बॅलन्स होते म्हणून मी घातलेलं आहे आणि नेहमीच घालते. आता आपल्याला हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे आपल्याला प्रीमिक्स छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे. साधारण 1 वाटी दूध आहे. तुम्ही इथे दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. तर दूध आपल्याला एकदम थंड किंवा गरम नाही घ्यायचं, आपल्याला अगदी रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं घालून आपल्याला हे प्रीमिक्स असं छान मऊसूत मळून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला जे प्रीमिक्स आहे ते एकदम सैलही नको आणि घट्टही नको, आपल्याला एकदम मऊसूद असं मळून घ्यायचं आहे. म्हणून अगदी थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर मी ते 1 वाटी दूध घेतलेलं आहे प्रीमिक्स मळण्यासाठी, पण त्यातलं सुद्धा थोडं दूध शिल्लक राहिलेलं, म्हणून आपल्याला पूर्ण दूध लागत नाही. आता हे छान असं प्रीमिक्स मळून झालं की आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे ना आपल्या गुलाबजामुनला कुठलेच क्रॅक पडत नाही आणि छान असे सॉफ्ट गुलाबजामुन होतात. म्हणून 1 टेबलस्पून यामध्ये तूप घातलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घालू शकता. आता हे मिश्रण आपण 2 मिनिट बाजूला ठेवूया आणि गुलाबजामुनसाठी पाक तयार करून घेऊया. तर मी इथे पाक बनवण्यासाठी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. प्रीमिक्समध्ये 2 वाट्या साखरसाठी 2 वाटी पाणी दिलेलं आहे, पण मी इथे 2 वाट्या साखरसाठी 3 वाट्या पाणी घेते आहे. जर तुम्हाला एकदम जास्त गोड आवडत असेल तर 2 वाटी साखरसाठी 2 वाट्या पाणी घेतलं तरीही चालेल. आता आपल्याला हे गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे. तर आपल्याला गुलाबजामुनसाठी पाक एकदम घट्टही नको, आपल्याला पातळ असा पाक पाहिजे गुलाबजामुनला. एकतारी वगैरे कुठलाच पाक नको, फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि छान अशी उकळी आली की गॅस बंद करायचे. तर इथे पाक होतो आहे तोपर्यंत आपण गुलाबजामुन बनवून घेऊया. तर गुलाबजामुन तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही बनवा, छोटे मोठं. तर इथे थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला हलक्या हाताने दाबून गुलाबजामुन बनवायचे आहे. तर बघा, या गुलाबजामुनला कुठलीच क्रॅक आलेली नाही आहे. जर क्रॅक आले ना गुलाबजामुनला तर त्यामध्ये पाक आहे तो व्यवस्थित मुरत नाही आणि त्यामुळे जे गुलाबजामुन आहे ते मऊसूद होत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व गुलाबजामुन इथे बनवून घ्यायचे आहे. तर इथे आपले सर्व गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत. बघा, एकसारखे गुलाबजामुन झालेले आहे आणि कुठलीच क्रॅक आलेली नाही आहे आणि इथे पाक पण छान उकळलेला आहे. पाकला छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनिट लागतात पाक बनवायला, त्यापेक्षा जास्ती आपल्याला ठेवायचं नाही आहे गॅसवरती. तुम्ही या पाकामध्ये केशरसुद्धा घालू शकता. केशर घातल्यामुळे छान रंग आणि चव येते गुलाबजामुनला. तर मी इथे एक साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आणि तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आणि आपल्याला तेल मीडियम फ्लेमवरच गरम करायचं आहे, जास्ती आपल्याला गरम करायचं नाही आहे. आता यामध्ये आपल्याला गुलाबजामुन टाकायचे आहे आणि गुलाबजामुन तळताना आपल्याला गुलाबजामुन लो फ्लेमवरच तळायचे आहे, एकदम हाय फ्लेमवर आपल्याला तळायचे नाही आहे. हाय फ्लेमवर तळले की कलर तर येईल पण आतून ते शिजणार नाही, म्हणून आपल्याला हे लो फ्लेमवरच गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. छान असे गोल्डन ब्राऊन तळून झाले की आपल्याला गुलाबजामुन ते काढून घ्यायचे आहे. तर बघा, इथे गुलाबजामुन छान असे तळून झालेले आहे आणि आपल्याला हे गुलाबजामुन गरम गरमच पाकामध्ये टाकायचे आहे, म्हणजे व्यवस्थित पाक मुरतो गुलाबजामुनमध्ये. जर पाक थंड असेल ना तर ते व्यवस्थित मुरत नाही, म्हणून आपल्याला गरम पाकामध्ये हे गुलाबजामुन तळल्यानंतर टाकायचे आहे. तर याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बॅच तळून घ्यायची आहे.
तर इथे दुसरी बॅच सुद्धा छान अशी तळून झालेली आहे. आता आपल्याला हे सर्व गुलाबजामुन पाकामध्ये घालून घ्यायचे आहे आणि लक्षात असू द्या, पाक आपल्याला थंड नको, आपल्याला गरमच पाकामध्ये गुलाबजामुन घालायचे आहे. तरच गुलाबजामुनमध्ये पाक व्यवस्थित मुरेल आणि आपले गुलाबजामुन ते छान मऊसूद होईल. आपल्याला हे साधारण 4 ते 5 किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा पाकामध्ये ठेवले तर खूप छान छान एकदम आपले गुलाबजामुन छान सॉफ्ट होतील आणि पाक जो आहे तो छान आतपर्यंत मुरेल. आणि गुलाबजामुन पाकामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने 1 ते 2 मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं. तर मी वरून यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स पण घालते आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. खोबरा कीस आवडत असेल तर खोबरा कीस घातलं तरीही चालेल. तर इथे आपले चितळी बंधूचे इन्स्टंट प्रेमिक्स गुलाबजामुन तयार आहे. तर या रक्षाबंधनसाठी तुम्हाला काही गोड घरी बनवायचं असेल तर हे गुलाबजामुन नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.